अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात वाहने अडवून लूटमार करणारी टोळी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद करत 7,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पाथर्डी तालुक्यातील ढोरजळगाव येथील रहिवासी शिवाजी पाटेकर हे 16 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्याकडील कारमधून जात असताना करंजी घाटात काळ्या रंगाच्या कारमधील आरोपींनी पाटेकर यांची कार अडवत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि चालकाच्या खिशातील 9,500 रुपये रोख रक्कम असा एकूण 74,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीनं चोरून घेऊन गेले। या घटनेबाबत पाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत घटना ठिकाणी भेट देत पाहणी केली। तसेच जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करून तपास करीत असताना पथकास माहिती मिळाली की हा गुन्हा संकेत पडवळ याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी केलाय। सध्या ते कडूस फाटा खेड जिल्हा पुणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली। पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचत संकेत पडवळ, नामदेव भोगसे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईनं विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार जगदीश शिवेकर याच्यासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली। ताब्यातील आरोपींकडून गुन्ह्याच्या वेळी वापरलेली 7 लाख रुपयांची हुंदाई कंपनीची व्हेरना कार आणि 90,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन असा एकूण 7,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तर पाथर्डी पोलीस स्टेशन येथे ताब्यातील आरोपींना हजर करण्यात आलं असून पाथर्डी पोलीस अधिक तपास करतायत। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।